नमस्कार मित्रांनो. जेवर म्हणजे दागिना, देशासाठी दागिना ठरेल अशा जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. हा एअरपोर्ट आशियातल्या सगळ्यात मोठा एअरपोर्ट म्हणून ओळखला जाईल. 5,000 हेक्टर जमीन त्याच्यासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. 5 रनवे त्याच्यावर असणार आहेत आणि 7 कोटीहून अधिक प्रवासी हा विमानतळ हँडल करू शकेल. अर्थात सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी प्रवाशांपासून याची सुरुवात होणार आहे. पण या निमित्ताने आपण जी चर्चा करणार आहोत, जो विषय मांडणार आहोत, तो आहे 2 मॉडेलचा. डबल इंजिन म्हणा किंवा 2 मॉडेल म्हणा, 2 मॉडेल विकासाची, 2 मॉडेल निवडणुका जिंकायची. या 2 मॉडेलची आपण चर्चा करणार आहोत. जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने, कारण विमानतळाची चर्चा आली की मग महाराष्ट्रातल्या नवी मुंबईच्या विमानतळाचं काय झालं किंवा काय होणार, तसंच पुरंदरच्या विमानतळाचं काय होणार, हे प्रश्न सामान्य माणसांना पडल्याशिवाय राहत नाहीत. कारण आता हे दोन्ही विमानतळ 2024 पूर्वी तरी काही सुरुवात होऊ शकत नाही, आता हे स्पष्ट झालेलं आहे. ते कशामुळे? पहिले वळूया जेवर विमानतळाकडे, कारण राजकारण चालू राहील, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास कारण काय असतं ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. नवी दिल्लीचा विमानतळ मुंबईपेक्षा बराच मोठा आहे, तरी देखील भविष्यात हा विमानतळ लहान पडू शकेल. आणि दिल्ली हे मोठं नॅशनल कॅपिटल रिजन, मोठा महानगरीय क्षेत्र असल्यामुळे तिथे जाणं येणं सगळ्यांना सोयीचं पडतं असं नाही. ट्रॅफिक जॅम, खर्च होतो, टोल, आणि त्याच्यामुळे भविष्यात दिल्लीला पर्याय म्हणून विमानतळ बांधायचा म्हणून राजनाथ सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना 2001 साली या जेवर विमानतळाची संकल्पना पुढे आणण्यात आली. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बबुआ सरकार आलं, बुआ सरकार आलं, कोणी काही केलं नाही. निदान मायावतीने त्याच्यात काही पावलं तरी पुढे टाकली, पण म्हणावं तसं काही काम झालं नाही. हे काम मुख्यतः पूर्ण झालं ते योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात. 2017 साली या प्रकल्पाला पुन्हा एकदा नव्याने चालना मिळाली. आता अखिलेश यादव म्हणतात आमचं सरकार असताना सूडबुद्धीने कारवाई, आम्हाला परवानगी दिली नाही वगैरे वगैरे, पण हे खोटं आहे. 16-17 वर्ष काही तेव्हा युपीएचं सरकार बरीच वर्ष होतं. मोदींचं सरकार फक्त 2014 साली आलं होतं. पण योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात या विमानतळाच्या प्रकल्पाला चालना मिळाली आणि सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून पहिल्या टप्प्याची जमीन अधिग्रहित करून प्रकल्पाचं भूमिपूजन अवघ्या 4 वर्षाच्या काळामध्ये संपन्न झालेलं आहे. मुंबईच्या दुसऱ्या विमानतळाच्या पूर्वी म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये जेवर विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार आहे. अर्थात हा कागदावरचा आकडा आहे, मुंबईचा आहे, नवी मुंबईचा आहे, कागदावरचा आकडा आहे. तर तो कुठला एअरपोर्ट 2024 साली सुरुवात होतो आणि कुठला एअरपोर्ट 2026-27 सालापर्यंत पुढे जातो हे येणारा काळ ठरवेल. पण जर कागदावरचे आकडे बघायला गेले तर कदाचित पुणे आणि नवी मुंबईच्या विमानतळाच्या पूर्वी जेवर विमानतळ लोकांसाठी खुला होणार आहे. याच्यामध्ये अनेक मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत, कारण हा विमानतळाचा प्रकल्प आहे, तो फक्त विमानतळाचा प्रकल्प नाहीये. आज या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळेला, भूमिपूजनाच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, बंगाल असेल, तामिळनाडू असेल, या राज्यांना सागरी किनारा लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे बंदरांद्वारे मोठ्या प्रमाणावर व्यापार होऊ शकतो. पण उत्तर प्रदेश सारख्या लँडलॉक स्टेटमध्ये ज्याला समुद्र किनारा नाहीये, तिथे अन्य राज्यांमध्ये जी भूमिका बंदरं बजावतात ती भूमिका विमानतळ निभावू शकतो. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, आणि इथे पुन्हा नागपूरचं उदाहरण आहे, कारण नागपूर हे एमआरओ हब होणार होतं, पण आता कसलं हब होणार आहे माहिती नाही. विमानांचा मेंटेनन्स, रिपेअर या ज्या सगळ्या गोष्टी लागतात, देखभाल, दुरुस्ती,
हा एक खूप मोठा धंदा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर याच्यातनं रोजगार तयार होऊ शकतात आणि भारतीय विमान कंपन्या दरवर्षी या गोष्टींवर 15,000 कोटी खर्च करतात. आपली विमानं परदेशात देखभालीसाठी दुरुस्तीसाठी पाठवतात. जर भारतामध्ये अशा प्रकारचं एक हब तयार झालं तर हे पैसे भारतातल्या भारतात राहू शकतील आणि अधिक स्थानिक लोकांना याच्यातनं मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू शकतील. नितीन गडकरी असताना मिहानचं ते सातत्याने त्याच्याबद्दल लोकांना सांगायचे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील की नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे, नागपूर हे एमआरओ हब होऊ शकतं. पण आता माहिती नाही नागपूरची काय अवस्था आहे या सरकारच्या काळात. पण हा जो जेवरचा विमानतळ आहे तो विमानतळ एमआरओचं हब होणार आहे आणि नरेंद्र मोदींचा आज त्यांच्या भाषणात विश्वास व्यक्त केला की 30,000 कोटीचा जरी खर्च असला तरी एका वर्षात 15,000 कोटी रुपयाची कामं जी बाहेर होतात ती या भागात होऊ शकतील. त्याच्यातनं उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या विमानतळामुळे तसे म्हटलं की दिल्लीचं विमानतळ उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत धड व्यवस्थित विमानतळ नव्हते. पण आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहेत. याच्यामध्ये हा जेवरचा विमानतळ असेल, लखनौ असेल, वाराणसी असेल, आणखी नाही मी आता गया असेल, गया बिहारमध्ये. पण असे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेशमध्ये होणार आहेत आणि त्यामुळे हा जो जेवरचा विमानतळ आहे तो मुख्यतः फरीदाबाद असेल, मीरठ असेल, नोईडा असेल, ग्रेटर नोईडा असेल, अलीगड असेल, मुरादाबाद असेल, रामपूर असेल, ही जी सगळी शहरं आहेत त्या शहरांसाठी तो महत्वाचं काम करणार आहे. तसा हा विमानतळ दिल्लीपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आहे. पण या सगळ्या लोकांना दिल्ली शहरात प्रवेश करायचं, एअरपोर्टवर जायचं, तर हॉटेलमध्ये त्याच्या आधी राहायचं, टॅक्सीचा खर्च, या सगळ्याला त्यातनं सुट्टी मिळणार आहे. हा एअरपोर्ट आहे तो मेट्रो रेल्वेशी कनेक्टेड असणार आहे. यमुना एक्सप्रेस वे आहे दिल्ली आग्रा, जो प्रचंड मोठा रस्ता आहे त्याच्याशी कनेक्टेड असणारे. हा जो नवीन पेरिफेरल ईस्टर्न वे आहे म्हणजे आग्र्यापासून ते अगदी लखनौ, वाराणसी म्हणजे पूर्व उत्तर प्रदेशला पूर्व किनाऱ्याने जाणारा जो महामार्ग आहे ज्याच्यावर नरेंद्र मोदींनी आता विमान उतरवलं, त्या महामार्गाशी तो जोडला जाणार आहे. मुंबई दिल्ली हायवे आणि हायस्पीड रेल्वे दोघांशी हा कनेक्टेड असणार आहे. त्याच्यामुळे विकासाचं केंद्रबिंदू हा विमानतळ बनणार आहे. त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार वगैरे मिळण्याच्या गोष्टी आहेत. पण इथे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, हा विमानतळ आहे हा पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हरित प्रदेश म्हणून ओळखला जातो. अतिशय सुपीक जमीन आहे. ऊसाचीच शेती महाराष्ट्राप्रमाणे, जशी महाराष्ट्रात ऊसाची शेती करतात. आणि 2014च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी किंवा 2017च्या विधानसभा निवडणुकांपुरती हा जो भाग होता हा हिंदू मुस्लिम दंग्यांनी म्हणजे ऊसाचा साखरेचा गोडवा असलेला भाग आहे. पण त्याच्यामध्ये जे हिंदू मुस्लिम वैमनस्य होतं ते मागे टाकून आता या प्रदेशाने विकासाचा मार्ग पत्करलेला आहे आणि त्याच्यामुळे भाजपचा प्रयत्न आहे की विकासाच्या आधारावर इथे निवडणुका जिंकता येऊ शकतील असा भाजपला विश्वास आहे. अर्थात जे बबुआ आहेत, अखिलेश यादव आहेत, आणि अखिलेश यादव यांनी पण उत्तरार्धात, मी आता लखनौला गेलेलो, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर रिव्हरफ्रंट मेट्रोचं काम त्यांच्या याच्यात सुरू झालं, पार्क बिर्क बांधले. ते काय अगदी म्हणजे जुन्या नेत्यांप्रमाणे ते विकास विरोधी नाहीयेत, पण तरी कार्यक्षमता असण्याच्या बाबतीत त्यांचा तितकासा नावलौकिक नाहीये. तरुण आहेत, राहुल गांधींपेक्षा बरेच चांगली प्रतिमा त्यांची आहे. पण असं जरी असलं तरी उत्तर प्रदेशच्या निवडणुका विकासाच्या वर जिंकायच्या ऐवजी जातीच्या राजकारणावर जिंकण्याकडे त्यांचा कल आहे. म्हणून त्यांनी आता याच पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या चौधरी अजित सिंग यांचे मुलगा जयंत चौधरी यांच्या पक्षाबरोबर युती केलेली आहे, आघाडी केलेली आहे. आणि त्यांचं असं विचार आहे की यादव अधिक मुस्लिम अधिक जाट अशा प्रकारे जर युती केली तर विकास काय ते काय फारसं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे लोक जातीत अडकून राहतील, एकमेकांशी लढत राहतील. आणि त्यामुळे जे मी व्हिडिओचं शीर्षक म्हणतो विकासाची 2 मॉडेल, एकीकडे जेवरचं आणि हे जे सगळे महामार्ग बांधले जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आज कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. मी आत्ताच जाऊन आलेलो आहे. पूर्वी जशी भीती वाटायची उत्तर प्रदेशमध्ये संध्याकाळनंतर जायला, तशी आता वाटत नाहीये. विशिष्ट लोकांची जी दादागिरी चालायची, रोमिओगिरी चालायची, ती रोमिओगिरी पूर्ण आता मोडीत काढलेली आहे. आणि त्यामुळे एकीकडे विकासाचं हे मॉडेल आहे.
डिफेन्स कॉरिडॉर येत आहे, टेक्सटाईल हब येत आहे, आणि उत्तर प्रदेशमधले लोक जे या बकाल शासन व्यवस्थेमुळे, भ्रष्टाचारामुळे त्यांना देशभर श्रमिक म्हणून जावं लागायचं, त्यांना आता उत्तर प्रदेशमध्ये रोजगार मिळण्याची शक्यता आहे. हे महाराष्ट्रासाठी पण चांगली गोष्ट आहे, कारण नाहीतर महाराष्ट्राची शहरं किती काळ परप्रांतीयांना घेत राहणार हा देखील विषय याच्यामुळे निर्माण होत होता. पण त्यामुळे मॉडेल आहे, एकीकडे विकासाच्या मॉडेलवर निवडणुका जिंकायच्या, का जो विकास होतोय त्याला इंडिया शायनिंग वगैरे हे सगळं खोटं आहे, आणि जात आणि धर्माच्या नावावर मुस्लिम, यादव, जाट वगैरे असं कॉम्बिनेशन करून निवडणुका जिंकायच्या, हा पर्याय, यांच्यापैकी एक पर्याय मतदारांना स्वीकारावा लागणार आहे. दुसरा जो विकासाचा मॉडेल, जी दोन मॉडेल म्हणतो, एकीकडे जेवरचं मॉडेल आहे की जे अवघ्या 4 वर्षात प्रकल्पाला सगळ्या परवानग्या मिळून, ते जमीन अधिग्रहण होऊन, ते टेंडर काढून, ते भूमिपूजन करण्यापर्यंतचा टप्पा पूर्ण झाला. नवी मुंबई विमानतळाची कहाणी जेवरच्या पूर्वी म्हणजे 1990च्या दशकापासून सुरू झालेली आहे, आणि पुन्हा तेच नाटक. एक तर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जागी प्रकल्प उभा करायचा, मग त्या परवानग्या, मग भूमी अधिग्रहण. तीच गोष्ट पुरंदरच्या बाबतीत आहे. मागे हा जो पट्टा विमानतळासाठी जी जागा निवडली ती शिवसेनेचेच आमदार होते, मंत्री होते विजय शिवतारे, त्यांच्या प्रभाव क्षेत्राच्या, त्यांच्या मतदारसंघाच्या इथे होती. आता ती विमानतळाची जागा बदलली, आता कोणतरी संजय जगताप बहुतेक काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांच्या इथे नेली. पुन्हा तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध. मला ते एक कायद्याचं बोला चित्रपटातला एक संवाद आठवला. त्याच्यामध्ये सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे बसलेले असतात, आणि सचिन खेडेकर मकरंद अनासपुरेला सांगतो की म्हणे मी जेव्हा वकील झालो तेव्हा मी पहिल्याच सुनावणीच्या वेळेला केस जिंकली, जी केस माझ्या वडिलांच्या तरुणपणापासून चालत आली होती, आणि मी म्हटलं बाबा बघा मी पहिल्याच हिअरिंगला केस जिंकलो, मला वाटलं माझं कौतुक करतील, तर त्यांनी मला थप्पड मारली आणि म्हणाले अरे या केसमध्ये तुझं शिक्षण झालं, तू जर जरा थोडा शहाणपणा दाखवला असतास तर तुझ्या मुलांचंही शिक्षण याच्यामध्ये झालं असतं. तीच गोष्ट विमानतळाच्या बाबतीत, विकास प्रकल्पांच्या बाबतीत आहे. एकीकडे विकास प्रकल्प 4 वर्षात 5 वर्षात पूर्ण करून देशाच्या विकासाला कसं योगदान लावलं हे दाखवता येतं, तर दुसरीकडे विकास प्रकल्प सुरू करायचे, मग आपल्याच एनजीओच्या द्वारे त्याला विरोध करायचा, मग शेतकऱ्यांमध्ये 1-2 जणांना पकडायचं, त्यांना विरोधाला बसवायचं, मग आपल्याच हस्तकांकडनं त्याच्या अवतीभोवतीच्या जमिनी विकत घ्यायच्या, आणि मग जी परदेशी कंपनी त्याच्यामध्ये गुंतवणुकीला येणार असते त्यांना पहिले आत येऊन द्यायचं, आणि मग त्यांना सांगायचं अरे आम्हाला तर एअरपोर्ट हवा आहे, पण आता हे शेतकरी विरोध करतायत, काय करायचं, पर्यावरणाचा प्रश्न येत आहे, काय करायचं, काय द्यायचं, काय घ्यायचं, हे ते सगळं मॉडेल असतं. आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं की तुम्हाला दुप्पट भाव मिळेल, चौपट भाव मिळेल. अनेकदा आपल्या हस्तकांकरवी जमिनी खरेदी करून ठेवल्या त्या प्रकल्पाच्या बाहेरच्या, की मग प्रकल्पाचा खर्च वाढत जातो, विमानतळ लांबत जातो, आणि जेव्हा होईल एअरपोर्ट तेव्हा होईल, तोपर्यंत तिथे विमानं उडतील किंवा उतरतील याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपली विमानं तर मस्त उडतात. हे जे आतापर्यंत देशात विकासाचं मॉडेल होतं, त्या मॉडेलमुळे प्रकल्पाची तारीख घोषित झाली की वर्षानुवर्ष, दशकानुदशक काम आपलं चालू आहे, अडीअडचणी आंदोलनं सुरू आहेत, परवानग्या मिळत आहेत, परवानग्या रद्द होत आहेत, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण याच्यामुळे जे नुकसान होत होतं ते भारताचं नुकसान होत होतं, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांचं नुकसान होत होतं, महाराष्ट्र सारख्या राज्यांचं नुकसान होत होतं. आणि त्याच्यामुळे दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये आहे की ही विकासाचं मॉडेल, एक निवडणुका जिंकण्याचं 2 मॉडेल, एक विकास आणि एक जाती जातींचं कॉम्बिनेशन, हे मॉडेल, याच्यातलं कुठलं मॉडेल निवडायचं हा लोकांना ठरवायचं आहे, किंवा विकासाचं मॉडेल आहे की जे निर्णय घ्यायचा, 4 वर्षात निर्णय पूर्ण करायचा आहे आणि लोकांच्या हातात प्रकल्प सोपवायचे, नवीन प्रकल्प हाती घ्यायचे, का वर्षानुवर्ष प्रकल्प लांबत राहायचे आणि खर्च वाढवत जायचा, टोल वाढवत जायचं, सगळं हनुमानाच्या शेपटीसारखं सगळं वाढत चाललंय हे मॉडेल. आणि याच्यावरही नरेंद्र मोदींनी आज भाषणात टीका केली की पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये किंवा देशात एकूणच असं सगळं चालू होतं की मंत्री बिहारचा झाला, बिहारमध्ये रेल्वेचा कारखाना काढा, मंत्री बंगालचे झाले, रेल्वेची चाकांची कारखाना बंगालला काढा. म्हणजे कुठला प्रकल्प कुठे होऊ शकतो, त्याचा खर्च किती, त्याच्यातनं महसूल किती मिळणार, त्याचं किती वर्ष लागणार, याच्याऐवजी सगळ्या गोष्टींचे निर्णय केवळ स्वतःची मतपेढी वाचवायला आणि वाढवायला, केवळ एवढ्याच उद्देशाने प्रकल्प हाती घ्यायचा, पूर्ण करायचा. पण त्याच्यामुळे नुकसान व्हायचं ते देशाचं व्हायचं. हा जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं काम ज्या वेगाने झालं
त्या वेगाने जर व्हायचं असेल तर अर्थात जर डबल इंजिन लागणार असेल योगी आणि मोदींचं तरच ते काम 2024 पर्यंत पूर्ण होईल. जर हे डबल इंजिन आत्ता जे धावतंय ते धावलं नाही, एक इंजिन एका बाजूला आणि दुसरं इंजिन दुसऱ्या बाजूला धावायला लागलं तर 2024 ते 2034 साल उजाडेल. आणि मग जसे आपण नेहमीच ऐकतो, आमच्या विरुद्ध केंद्र सरकार अमुक करतंय, केंद्र सरकारला आमचा विकास बघवत नाहीये, अशा प्रकारच्या तक्रारी ऐकण्यात आणि करण्यातच सगळा वेळ नष्ट होईल. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा एकदा आवाहन करतो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा. पाहत रहा MH14.